नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत आळूची वडी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, बेसन पीठ घेतलेलं आहे, आलं लसूण जिरे ची पेस्ट घेतलेली आहे, हिरवी मिरची पण घातलेली आहे त्याच्यामध्ये मी। या ठिकाणी आपण गुळ आणि चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे, ते पण आपण घालणार आहोत। म्हणजे वड्या खासतात ना आळूच्या, तसा काही घशाला आपल्या त्रासही नाही होत गुळ आणि चिंचेच्या पाण्यामुळे, तर तेही आपण बेसन पिठामध्येच घालून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी थोडंसं जिरं हातावर असं चोळून पिठामध्ये घालून घेणार आहे। त्याच्यानंतर ओवा साधारण 1 चमचाभर पिठामध्ये चोळून घालून घेणार आहे। थोडीशी हळद घालणार आहोत आपण याच्यामध्ये, थोडासा खाण्याचा सोडाही घालणार आहोत आपण, थोडासाच घाला, चिमूटभर फक्त फुगण्यासाठी। वड्या आपण घालणार आहोत याच्यामध्ये, चिंच आणि गुळाचं पाणी पण घालणार आहोत आपण। चिंच मी या पाण्यामध्येच असं बारीक करून घेणार आहे। गुळ आणि चिंच एकत्र उकळवून मी थंड करून घेतलेला आहे। तेच पाणी आपण याच्यामध्ये पिठामध्ये घालून घेणार आहोत। तुम्हाला बारीक पेस्ट करायची असेल तर मिक्सर मध्ये पण फिरवून घेऊ शकतो आपण। इथे गुळ आणि चिंच मी मिक्सर मधून फिरवून घेतलेले आहे, छान अशी बारीक होते ते, म्हणून मी मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे। हाताने चिंचेचं बारीक पेस्ट होत नाही, त्यामुळे मी मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे हे। त्याच्यामध्येच आपण सर्व साहित्य पिठामध्ये घालून घेऊया। चवीनुसार मीठही घालणार आहे मी या ठिकाणी। पांढरे तिळही घालणार आहोत, आळू वडीमध्ये छान लागतात म्हणून आपण घालून घेऊया पांढरे तीळ। त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट ही घालणार आहोत आपण याच्यामध्ये। मिरचीचा ठेचाही घालणार आहोत आपण याच्यामध्येच। तुम्हाला तिखट किती लागते त्या प्रमाणानुसारच तुम्ही मिरचीचा ठेचा याच्यामध्ये घालून घ्या। आता आपण पिठामध्ये सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहोत आणि मग आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। थोडंसं दाटसरच पीठ ठेवणार आहोत आपण, पानाला पीठ लावता येईल इतपतच पाणी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। पातळ नाही करायचं पीठ आपल्याला, हे थोडंसं मीडियम ठेवणार आहोत आपण याला। पानांची लेयर एकावर एक असं खूप जास्ती प्रमाणात लावणार आहोत आपण, त्याच्यामुळे आपली वडी छान अशी मोठी बनते आणि लेअरही सुटतात, ती खूप अशी छान होते, म्हणून आपण जास्त पानांची लेअर लावून घेणार आहोत। आळूची पानं मी गावाकडे सॉफ्ट असतात ना तशी वाली घेतलेली आहेत। शहरामध्ये भाजीची आळू आणि अशी वडीची आळू 2 प्रकारच्या मिळतात, पण मी गावाकडूनच आणलेले आहे। माझ्या सखीने माझ्यासाठी खास
आळूची पानं पाठवलेली आहेत, म्हणून मी आज ही आळू वडीची रेसिपी अपलोड करत आहे. तुम्ही बघू शकता पिठामध्ये आवश्यकतेनुसारच पाणी घाला, जास्त पातळही नका करू. चिंच आणि गुळामुळे आपली आळूवडी आंबट गोड अशी छान चव येते तिला. सर्वांनाच आवडते आळूवडी. हे सगळं पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत. तसंच कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही किती ठेवलेले आहे मी ते. आता हे पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर आपण आता लेअर लावून घेऊया आळूच्या पानांची. पानं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता या पानांना आपण पीठ लावून घेणार आहोत. पानांची डायरेक्शन चेंज करून आपण दुसरं पाणी याच्यावरती ठेवणार आहोत. बघू शकता एक सरळ ठेवलं तर दुसरं दुसऱ्या साईडने ठेवलेलं आहे उलट. आपण अशा प्रकारे 7-8 पानांचं लेअर आपण एका वडीसाठी लावून घेणार आहोत. सर्व पानांना आपण असंच पीठ लावून घेणार आहोत. एक उलट एक सुलट असे मी 7-8 पानांचे लेअर लावते. त्याच्यानंतर आपण ह्या वडीला रोल करून घेणार आहोत. घरच्या घरीच आपण छान अशी आळू वडी बनवू शकतो. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही नक्की बनवा. पीठ पण व्यवस्थित लावून घेणार आहोत आपण पानांना. पीठ कमी पडलं तर आपले लेअर तेलामध्ये सुटून जातात, म्हणून आपण पानांना व्यवस्थित पीठ लावून घेणार आहोत.
आळूवडी आपल्याकडे ऑकेजनली बनवली जाते. मुलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो वड्या म्हटलं की. अशा प्रकारे आपण 6-7 पानांचा लेप लावून तयार केलेला आहे. आपण याची रोल करून घेणार आहोत वडी. हा लेयर लावल्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये आपण याला घालून घेणार आहोत. उकडण्यासाठी ठेवून देणार आहोत. साधारण 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण. उकडल्यानंतर आपण थंड झाल्यावर कापून तळून किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकतो. आता हे पीठ लावून झालेलं आहे माझं. मी तर रोल करते यांचं. अशा प्रकारे आपला रोल बनवून झालेला आहे. उरलेल्या पानांचाही मी असाच रोल बनवून घेणार आहे आणि मग आपण याला कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत. आता ह्या आळूच्या वड्यांना पीठ लावून झालेलं आहे. मी अशा थोड्याशा कापून घेतलेल्या आहेत कुकरच्या डब्यामध्ये बसाव्या म्हणून. आता मी कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे डब्बा ठेवून दिलेला आहे. त्याच्यावर थोडीशी झाकणी घालणार आहोत आपण आणि कुकरचं झाकण बंद करून आपण याला साधारण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर आपण कापून वड्या तळून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपल्या वड्या उकडून तयार झालेल्या आहेत. तर मी ह्या थंड होऊन दिलेल्या आहेत जराशे. आता आपण याला कापून घेणार आहोत. कापल्यानंतर आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. मी या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण ह्या कापून घेतलेल्या वड्या तुम्ही बघू शकता कसे छान लेयर आलेले आहेत याला. तर त्या आपण तळून घेणार आहे तेलावर. तेल गरम झाल्यानंतर थोडस आपण गॅस बारीक करणार आहोत. तेलामध्ये आपण थोडं थोडं वड्या घालून तळून घेणार आहोत. छान अशा ब्राऊन रंगावर छान अशा ब्राऊन झालेल्या आहेत आपल्या वड्या. आता आपण याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया. आता आपल्या ह्या आळू वड्या तयार झालेल्या आहेत. छान क्रिस्पी बनतात ह्या. तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा.